हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. नाउन्स टॉपिक मधले जे बेसिक आहेत ते आपण काल डिस्कस केले. म्हणजे नाउन्सचे जे काही सब टाइप्स आहेत ते आपण बघितले. त्यानंतर अनकाउंटेबल नाउन्स आणि कलेक्टिव्ह नाउन्सच्या बाबतीत 2 महत्त्वाचे नियम बघितले. आज आपण इतरही काही नियमांचा अभ्यास करणार आहोत. नाउन या टॉपिकमध्ये नोट्स काढणं गरजेचं आहे, कारण असे काही ठराविक शब्द असतात की ते सिंग्युलर फॉर्म मध्येच वापरायचे किंवा प्लुरलच वापरायचे, याबद्दल ठराविक नियम असतात आणि ते चांगले लक्षात राहावेत, म्हणून नोट्स काढणं गरजेचं आहे. नाउन हा टॉपिक समजायला खूप सोपा आहे, मात्र रूल्स भरमसाठ आहेत. या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे. कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर फास्ट होत आहे असं वाटलं किंवा एखादा पॉईंट समजला नाही, तर तुम्ही टेलिग्रामवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला आपला फर्स्ट रूल आहे, त्यामध्ये सांगितलं आहे ऑफस्प्रिंग, डिअर, फिश आणि शिप हे जे शब्द आहेत हे तुम्हाला सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्ही ठिकाणी अशाच पद्धतीने वापरायचे आहेत. पण आपण हा शब्द सिंग्युलरली वापरला आहे का प्लुरली वापरलेला आहे हे तुम्हाला समजायचं असेल, तर तिथे मात्र जे व्हर्ब्स आहेत त्यांच्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस करू शकतो. ठीक आहे, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, शिप्स आर इकॉनॉमिकली युजफुल. आपण शिप्सचं प्लुरल करायचं नसतं. शिप आर इकॉनॉमिकली युजफुल म्हटलं तरीही ते बरोबर असणार आहे. शिपचं प्लुरल शिप्स असं नाही. दोन्ही ठिकाणी हा फॉर्म सेमच असणार आहे. पण इथे आपण आर हा शब्द वापरतोय, याचाच अर्थ आपण अनेक शिप ज्या आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय, प्लुरली बोलतोय असा सेन्स होतो आणि हे वाक्य इथे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. फक्त शिप्सच्या ऐवजी आपल्याला शिप हा शब्द वापरायचा होता. त्यानंतर जर आपण सिंग्युलर दाखवणार असेल शिप हा शब्द, तर तिथे आपण आर्टिकलचा वापर करू शकतो. त्याचबरोबर व्हर्ब सुद्धा सिंग्युलर वापरून ते वाक्य आपण बनवू शकतो. अ शिप इज ग्रेझिंग इन द फील्ड. त्यानंतर फिश शब्दाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे फिशेस हे त्याचं प्लुरल होतं, नाही असं नाही. पण हे कधी जर आपण वेगवेगळ्या जातीच्या फिश बद्दल बोलणार असेल तर. ठीक आहे, म्हणजे त्याचा जो टाईप आहे तो जर वेगळा असेल तर त्या ठिकाणी आपण फिशेस आर असं म्हणू शकतो. या रूल मधले आपले महत्वाचे कोणते 4 शब्द आहेत? ऑफस्प्रिंग, डिअर, फिश आणि शिप. यांना प्लुरल फॉर्म मध्ये देखील याच पद्धतीने वापरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे, यात आपण बघणार आहे की प्रत्येक ठिकाणी एस किंवा ईएस प्रत्यय जर आपण जोडला असेल तर ते प्लुरलच आहे असं नाही. असेही काही शब्द असतात एस किंवा ईएसनी शेवट होणारे, मात्र तरी देखील ते आपण सिंग्युलर आहे असं कन्सिडर करतो आणि त्यामुळेच सिंग्युलर व्हर्ब्सचा वापर होतो. असे कोणकोणते शब्द आहेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही लर्निंगच्या ब्रँचेस आहेत, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, मेकॅनिक्स, पॉलिटिक्स, या ठिकाणी जरी आपण एस प्रत्यय लावलेला असेल तरी हे सिंग्युलर आहेत. फक्त आता हा जो स्टॅटिस्टिक्स शब्द आहे हा थोडा इंटरेस्टिंग आहे. आपण जर हा स्टॅटिस्टिक्स शब्द सब्जेक्ट म्हणजे विषयाचं नाव म्हणून वापरणार असेल तर तो सिंग्युलर आहे. पण जर आपण आकडेवारी म्हणणार असेल, स्टॅटिस्टिक्स म्हणजे जर आकडेवारी असेल, तर तिथे मात्र आपण प्लुरल आहे हा शब्द असं कन्सिडर करणार आणि तो प्लुरल व्हर्ब सोबत आपण वापरू शकतो. त्यानंतर काही डिसीजेसची नावं असतात, जसं की मम्स, मिसल्स, रिकेट्स. इथे एस प्रत्यय जरी असेल तरीही ते एकच आजाराचं नाव आहे, या अर्थाने आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स वापरायचे आहेत. जो काही टेन्स असेल त्यानुसार ते असतील. गेम्सची आणि स्पोर्ट्सची नावं, इथे शब्द महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. बिलियर्ड्स, एक्वेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स, ऑलिम्पिक्स, या ठिकाणी तुम्ही एस प्रत्यय जोडलेला आहे तरीही ते सिंग्युलरच आहे. इथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने प्लुरल व्हर्ब्स वापरायचे नाहीत. त्यानंतर बुक्सचे जे टायटल्स असतात, 3 मस्किटर्स, गलिवर्स ट्रॅव्हल्स, अरेबियन नाईट्स, वॉर अँड पीस, इथे जरी अँड शब्द वापरलेला असेल तरीही हे वॉर अँड पीस हे एका पुस्तकाचं नाव आहे. ओके, हे एका पुस्तकाचं नाव आहे, म्हणजेच हे सिंग्युलर आहे. या अर्थाने आपल्याला सिंग्युलरच व्हर्ब्स वापरायचे आहेत. ओके, त्यानंतर टेल्स ऑफ शेक्सपियर, म्हणजे शेक्सपियरचे जे काही कथा आहेत त्या सगळ्यांचं एकत्रितपणे एक पुस्तक बनवलेलं आहे, म्हणून आपण अशा गोष्टींना एकवचनी कन्सिडर करायचं. ठीक आहे, त्याच पद्धतीने जे काही डिस्क्रिप्टिव्ह नाव आहे एखाद्या कंट्रीचं, म्हणजे आता युएस म्हटलं तर माहिती आपल्याला युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स म्हणजे हा जरी एक समूह असेल वेगवेगळ्या स्टेट्सचा, तरीही ते एक देश आहे, एक कंट्री आहे, म्हणून मग तिथे ते अर्थातच सिंग्युलरच असणार आहे. बरोबर, म्हणजे जरी त्या देशाच्या डिस्क्रिप्टिव्ह नावामध्ये प्लुरल सेन्स होत असेल तरीही तो देश मात्र एक आहे, एक देश, या अर्थाने ते सिंग्युलरच होईल. त्यानंतर इथे काही शब्द दिलेले आहेत, इनिंग्स, सिरीज, न्यूज, समन्स. हे जे शब्द आहेत हे आपल्याला नेहमी सिंग्युलर व्हर्ब सोबत वापरायचे आहेत. ओके, आता हे जे सिरीज आहे याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. अ सिरीज ऑफ मॅचेस आर बीइंग प्लेड. आपण काय म्हणत आहोत की मॅचेसची एक शृंखला खेळवली जाणार आहे.
मग इथे एकच शृंखला आहे हे आपल्याला आर्टिकलवरून पण समजत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जे आर वापरलंय त्याच्याऐवजी इजचा वापर करणं योग्य आहे. पण जर आपण असं म्हटलं 2 सीरीज ऑफ मॅचेस वॉज प्लेड लास्ट इयर, तर इथे मात्र आपल्याला प्लुरल व्हर्ब वापरावा लागेल कारण आपण 2 वेगवेगळ्या शृंखलांबद्दल बोलत आहोत. शृंखला, सीरीज हा जो शब्द आहे हा असाच लिहायचा आहे, यातलं एस आपल्याला काढून टाकायचं नाहीये. सिंग्युलर अर्थाने असेल किंवा प्लुरल अर्थाने असेल हा शब्द असाच वापरायचा आहे. पण ह्याचं जे सिंग्युलर प्लुरल आपण डिफरन्शिएट करणार आहे ते मात्र आर्टिकल्स वरून किंवा मग असे जे काही नंबर्स आहेत ते वापरून आपण त्या वाक्यरचना बनवू शकतो. आता हा जो रूल 5th आहे, इथे जे काही नाउन्स दिलेले आहेत यांच्यात काय आपल्याला अभ्यासायचं आहे तर बघा, कधी कधी आपण तो जो शब्द आहे हा सिंग्युलर वापरला असेल पण त्याचा प्लुरल फॉर्म जो आहे त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे वूड हा शब्द आहे. वूड म्हणजे काय आपल्याला माहितीये, लाकूड. पण जर आपण वुड्स म्हटलं तर त्याचा अर्थ असतो जंगल. ओके. वॉटर हे ऍक्च्युली अनकाउंटेबल नाउन आहे, हे आपण मोजू शकत नाही. पण जर आपण वॉटर्स असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ होणार आहे समुद्र, सागर. ठीक आहे. या ज्या सगळ्या शब्दांची लिस्ट आहे याचा व्यवस्थित एक स्क्रीनशॉट काढा. हे सगळे शब्द आपल्याला तोंडपाठ करायचे आहेत आणि तुमच्या व्यवस्थित अभ्यासासाठी तुम्हाला पटकन रिव्हिजन करता यावी यासाठी आपण या सगळ्याची एक शॉर्ट्स बनवणार आहे. शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या शब्दांबद्दल माहिती दिली जाईल. आता तर तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे, ह्या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करणारच आहात, मात्र रिव्हिजनसाठी तुम्हाला युट्यूब शॉर्ट्सची सुद्धा मदत होईल. ते सुद्धा आपले जे काही व्हिडिओज असतील ते सुद्धा बघायला विसरू नका. आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. काही ठराविक असे शब्द असतात की जे नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच वापरावे लागतात आणि जर ते प्लुरल आहेत तर आपल्याला तिथे व्हर्ब देखील प्लुरलच वापरावा लागतं. आता असे कोणकोणते शब्द आहेत तर जनरली आपण ज्या गोष्टी पेअर मध्ये यूज करतोय त्यांना जी काही आपण नावं दिलेली आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला हा रूल मोस्ट ऑफ द टाइम्स वापरावा लागतो. आता ट्राउझर्स, ब्रीचेस, जीन्स हे जे शब्द आहेत, आता जीन्स असेल, ट्राउझर्स असेल, हे आपण पेअर मध्ये वापरतो, बरोबर. म्हणजे 2 पाय आहेत त्या पद्धतीने जीन्स पण तशीच बनवलेली असते, त्यामुळे हे नेहमी प्लुरलच असणार आहे. ओके, हे महत्वाचं आहे. त्यानंतर काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सीझर्स, स्पेक्टेकल्स, शिअर्स, स्केल्स. आता इथे सीझर्स, स्पेक्टेकल्स हे तुम्हाला वापरत असताना एकच कात्रीचा पत्ता आपण नाही वापरू शकत किंवा मग एकाच डोळ्यासाठी आपण चष्मा नाही वापरू शकत. म्हणजे ह्या गोष्टी नेहमी पेअर मध्ये असतात म्हणून त्या नेहमी प्लुरल आहेत असं कन्सिडर केलं जातं आणि म्हणून आपल्याला व्हर्ब सुद्धा प्लुरलच वापरायचे आहेत. आणखीन असे कोणकोणते नाउन्स आहेत बघा. आर्म्स, आर्म्स म्हणजे काय, भिक्षा. थँक्स, प्रोसीड्स, रिचेस, कॉन्टेंट्स, क्रेडेन्शियल्स, ऑर्डर्स, रिफ्रेशमेंट्स, रिक्वायरमेंट्स, कस्टम्स, रेशन्स, आर्चिव्स, annals, ashes, arrears, assets, stairs, spirits, statistics, डेटा म्हणून, आकडेवारी म्हणून हा शब्द वापरला असेल तर क्वार्टर्स, अर्निंग्स, अर्निंग्स म्हणजे मिळकत. ओके. मॅनर्स, आउटस्कर्ट्स, सेव्हिंग्ज, ऑस्पिसेस, सराउंडिंग्स हे जे शब्द आहेत हे आपल्याला नेहमी प्लुरल सेन्स मध्ये वापरायचे आहेत. म्हणजे ही जी शब्दांची लिस्ट आहे ही व्यवस्थित लिहून ठेवा आणि यांच्यानंतर आपण कधीही इज किंवा वॉज सारखे सिंग्युलर व्हर्ब्स वापरणार नाहीये, हे लक्षात ठेवायचं. एरर्सच्या क्वेश्चन्स मध्ये किंवा एमपीएससी मध्ये जो स्टँडर्ड पॅटर्न आहे, करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा, तिथे तुम्हाला या पद्धतीने हे सगळे शब्द लक्षातच ठेवावे लागतील. कारण जर या शब्दांसोबत आपण सिंग्युलर व्हर्ब्स वापरले तर ते आपलं चुकणार आहे. ओके, त्यामुळे नो सिंग्युलर व्हर्ब्स विथ दीज वर्ड्स. आता आपण कंपाऊंड नाउनच्या बाबतीत एक रूल बघणार आहे. पहिल्यांदा तर कंपाऊंड नाउन म्हणजे काय ते बघा. ज्यावेळेस आपण 2 नाउन्स एकत्र वापरतो त्याला म्हणायचं कंपाऊंड नाउन्स. ओके. वेगवेगळे नाउन असतील आणि ते संयुक्तरित्या आपण एकाच ठिकाणी एका शब्दासाठी म्हणून ते वापरलेलं असेल तर त्याला म्हणायचं कंपाऊंड नाउन. पण जर हे कंपाऊंड नाउन्स जर आपण मोस्टली संख्यावाचक नाम आणि जे काही नाउन असेल ते जर आपण एकत्रितपणे वापरत असेल तर तिथे आपण हे जे नाउन्स आहेत आणि ते जर आपण एखाद्या ऍडजेक्टिव्ह सारखे वापरणार असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचं प्लुरल करायचं नाहीये. आपण प्लुरल आणि सिंग्युलर हे नाउन बद्दलच चेंजेस करत असतो. नाउन सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकतो, ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर किंवा प्लुरल नसतात. ठीक आहे, त्यामुळे हा रूल अशा पद्धतीनेच लक्षात ठेवा. एक्झाम्पल बघा, 10 डे टूर. यामध्ये 10 दिवसांची एक आपली जर्नी असणार आहे, प्रवास असणार आहे. मग 10 दिवसांचा जरी आपण इथे उल्लेख केलेला असेल तरी टूर हा शब्द एकवचनी आहे. इथे आपण तो एकच युनिट आहे असं कन्सिडर करतोय म्हणून इथे याचं प्लुरल करण्याची गरज नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघा, अ 5 रुपी नोट. आता एका नोटेबद्दल आपण बोलत आहोत आणि ती नोट कितीची आहे, 5 रुपयांची.
म्हणजे त्याची व्हॅल्यू 5 रुपयांची आहे, मात्र ती नोट किती आहे? एकच आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघा अ 5 रुपीज नोट म्हणायचं नाहीये. अ 5 रुपी नोट असंच म्हणायचंय. या ठिकाणी जर तुम्ही 5 रुपीज म्हटलं तर ते इनकरेक्ट असेल. आपल्याला इथे कोणत्या नाउन बद्दल आपण बोलत आहोत ते आधी समजून घ्यावं लागेल. इथे आपण हे जे 5 रुपी वापरलेलं आहे, हे आपण एखाद्या ॲडजेक्टिव्ह सारखं वापरतोय. हे या ठिकाणी नाउन राहिलेलं नाहीये. थोडक्यात लक्षात ठेवा, न्यूमरिकल्स सोबत जर तुम्ही कुठलेही नाउन पुढे वापरत असाल तर ते ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करणार आहे. आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. यात आपल्याला जर एखादं न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय 1, 2, 3, 4 असे जे काही संख्या आहेत, संख्यावाचक विशेषणं जी आहेत, ती आपण एखाद्या संख्यावाचक नामासोबत वापरणार असेल, तर तिथे त्या नामाचं प्लुरल करायचं नाहीये. एक्झाम्पल बघूयात आपण. आय गेव्ह हिम 200 रुपीज. इथे आपण काय म्हणत आहोत? मी त्याला 200 रुपये दिले. मग इथे आपण हे जे 100 संख्यावाचक नाम आहे, याच्यासोबत एका विशेषणाचा वापर केलेला आहे आणि ते न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह आहे. संख्या दर्शवणारं ते एक विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला 100 या शब्दाचं प्लुरल करण्याची काहीच गरज नाहीये. 200 असं म्हणायचं आहे. 200 म्हटलं तर ते चुकेल. ठीक आहे? पण जर आपल्याला म्हणायचं असेल की तिथे शेकडो घरं आहेत, तर इथे या ठिकाणी मात्र आपण इथे कुठलंही त्याच्या आधी ॲडजेक्टिव्ह वापरलेलं नाहीये. देअर आर हंड्रेड्स ऑफ पार्शली बिल्ट हाऊसेस, म्हणजे अर्धवट बांधकाम झालेली तिथे कित्येक घरं आहेत असं आपण म्हणत आहोत. तर इथे या हंड्रेड्स शब्दाच्या आधी कुठलंही संख्यावाचक विशेषण 1, 2, 3, 4 असं कुठलंही न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह आपण वापरलेलं नाही. म्हणून या ठिकाणी आपण व्हर्ब सुद्धा प्लुरल वापरलेलं आहे. त्याचबरोबर हंड्रेड्सचं सुद्धा आपण प्लुरल केलेलं आहे. ओके. हे जे एक्झाम्पल आहे हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला खूप छान मार्क्स मिळवायचे असतील तर पार्ट्स ऑफ स्पीचचे जे काही नियम आहेत ते सगळे आपल्याला अभ्यासावे लागतात. नियम भरपूर असतात, मात्र समजायला खूप सोपे असतात. फक्त जे ठराविक शब्द आपण या पुस्तकात बघतोय हे कंपल्सरी नोट्समध्ये लिहून ठेवा, कारण याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारलेल्या असतात आणि तिथे आपलं कुठलंही कन्फ्युजन न होऊ देता प्रश्न व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहेत. ओके. त्यामुळे व्यवस्थित सिरियसली अभ्यास करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲपॉस्ट्रोफी एस कधी वापरायचं किंवा कुठलीही पॉझिटिव्ह केस कशी करायची त्याबद्दल डिस्कशन करणार आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.